नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याची बातमी समोर आली आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलाय. गेल्या 4 दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी पराभवाचा धक्का बसलाय. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ विजयी झाल्यानंतर साकूरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सलग 8 वेळा संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात निवडून आले होते. दरम्यान निवडणुकीपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही बघितलं जात होतं. मात्र या निवडणुकीनं महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांसह थोरात यांच्या मुख्यमंत्री पदावरही पाणी फिरलंय. खरं तर तुम्हाला सांगतो, शिर्डीत दहशतीचं झाकणच नव्हतं. खरं तर संगमनेरमध्ये दहशतीचं झाकण होतं. त्याचा मी लाभार्थी आहे. दहशत कशी केली जाते ही मी स्वतः अनुभवली आहे. आणि ते दहशतीचं झाकण शिर्डीत नसताना ते फक्त इथं संगमनेरमध्ये होतं. आणि ते झाकण आज सुजयदादांनी आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी बनवलेलं. हा विजय सुजयदादा सामान्य लोकांचा आणि या आम जनतेचा 40 वर्षाचा हा जो दडपशाही झाली होती, राहिली होती, ती आज या ठिकाणी गेलेली आहे. प्रथमतः आम्ही तरुण वर्ग आणि महिला आमच्या भगिनींचे आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला, आमच्या अमोल भाऊला किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करून आम्हाला न्याय दिला आहे. आज अमोल भाऊ निवडून आल्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहे. ते पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते, शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर आले. तुम्हाला असं वाटत होतं का ते आघाडीवर राहतील म्हणून? तसं पैसा, सत्ता किंवा आत्तापर्यंत 40 वर्षाचं जे राजकारण आहे याच्याकडे बघितलं तर आम्हाला त्याची थोडीशी शंका होती. परंतु जनतेचे आभार आहे की जनतेने आम्हाला पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत उचलून धरलं. महाराष्ट्रातील धक्कादायक निकाल लागला असं वाटतंय, त्याबद्दल काय तुमचं काय मत? ठीक आहे, आम्ही आमदार नाही पाडला, आम्ही महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री पाडला, यातच आम्ही आनंदी आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.